फायनली मित्रांनो आपण आलो आता गाडी बनवायला गॅरेजला। आणि हे प्रशांत भाऊंचं गॅरेज आहे आणि ते बघायला गेलं तर यांच्याकडे सर्व ओरिजिनल अशोक लेलँडचे स्पेअर पार्ट भेटतात। आणि यांचं शॉप आहे भिवंडीमध्ये बायपासला, वाटिका हॉटेलच्या बाजूलाच आहे मित्रांनो। तुम्ही कोणाला बी विचारलं प्रशांतचं गॅरेज तर तुम्हाला कोणी पण सांगेल। आणि प्रशांत भाऊ तर स्वतः अशोक लेलँड शोरूममध्ये काम करतात आणि त्यांना मी सांगितलं पहिलेच का मी येणार आहे, पण त्यांच्याकडे टोटली सामान मित्रांनो असतं। तुम्हाला कधी लागत असेल तर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तिथे मेन्शन करतो आणि त्यांच्याकडून काय स्पेअर पार्ट असेल तर मला कॉल करून तुम्ही त्याच्याकडून घेऊ शकता। आणि हे बघा, आणि मस्त काम खूप छान चालू आहे, म्हणजे कुठे जाण्याची काही गरज नाही, सर्व गोष्टी एका जागेवर मिळतात। आणि आपण दुसरं कुठे गॅरेजला गेलो तर एक वस्तू तिकडे तर एक वस्तू इकडे। हे बघा अशोक लेलँडचं पूर्ण आहे ओरिजिनल। आणि टोटली आपण सर्व बेरिंग आणि बुशिंग पूर्ण चेंज करणार आहे। हे बघा आता, आणि काय टेन्शन नाही, सर्वांच्याकडे मशीन अवेलेबल आहेत, सर्व त्याच्या गाडी खोलतात। थोडं टाईम जाणार पण मित्रांनो काम एकदम मस्त होणार, म्हणून त्यासाठी आपण इथे आलो आहे। आणि एकच कामाला 10 वेळा येण्याची गरज नाही आहे, आपण एकच काम करायचं, चांगलं करायचं। तिथे पैसे जातात पण तिथे डबल जाण्याची कुठे गरज लागत नाही, म्हणून हे बघा आता दुसऱ्या ॲडचं पण खोलायला घेतलं त्यांनी। आणि पूर्ण मित्रांनो टोटली सर्व बेरिंग गेले आहेत आणि एक बेरिंग त्याची वाचली आहे, पण त्यांना सांगितलं ती पण चेंज करून टाका, कशाला उगाचच। हे बघा पूर्ण, आणि थोडी काढता वेळी थोडी बेंड झाली, तो बोलला होता सरळ करून टाकतो, पण त्याला बोललो नको, कारण की त्याच्यावर थोडंफार मार पण बसलेला आहे, उगाचच कशाला एवढं खर्च करणार आणि जुनी बेरिंग टाकणार, परत लपडा नको। आणि यानंतर मित्रांनो आपण पूर्ण बुशिंग किट आहे ती बुशिंग किट पण टाकणार आहे, ती पण पूर्ण गेली असेल, कारण की भरपूर आवाज येतो खड्ड्यामध्ये गेल्यावर कटकट। आणि ही मित्रांनो CNG गाडी घेऊ नका, कारण की पिकअपचा लई प्रॉब्लेम आहे, घेणार असेल तर डिझेल गाडी घ्या। आणि हे बघा घेतली यांनी आता पाटाची बुशिंग चेंज करायला। आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो बुशिंग कट कशी कट झाली आहे, आता खोल्यानंतर तुम्हाला दिसेलच। आणि आपण 3-4 वेळा टाकलं आहे गाडी घेतल्यापासून, आता बघू शोरूममधले एकदा टाकून, तेव्हा तुम्हाला समजेल। आणि कसे मित्रांनो बूट्समध्ये काहीच राहिले नाही, टोटली बूट्स लॉस झाले आहेत। म्हणजे बघायला गेलं तर आता 8 बूट्स असतात, ते पण सर्व तसेच झाले असतील, कारण की एक बूट्स गेला तर दुसऱ्या बूट्सवर लोड येतो आणि सर्व बूट्स गेले असतील बघूया। आणि हा आहे आता ओरिजिनल शोरूममधला बूट्स किट, आणि दुप्पट याची मित्रांनो किंमत आहे आफ्टर मार्केटपेक्षा। आणि बघूया आता हे टाकल्यानंतर किती चालतात ते तुम्हाला नंतर सांगणारच आहे, त्यामध्ये आपला रिझल्ट समजेलच का बूस्ट कसे चालतात कसे नाही। पैसे जातीलच, शेवटी टाकताना विचार करायला लागतो का चालतील का नाही चालतील, कारण की आता शोरूमचं आहे बोललं तर चालायला पाहिजेच। बघूया आता